लोकल खेळाडू रोख रक्कम 3000 व ट्रॉफी सौजन्य कुमार केदार चौगुले। सामना सुरू होत आहे। सेकंड सेमीफायनल फर्स्ट डिलिव्हरी। हा चांगला खेळतोय डीप फायनलच्या दिशेला एक धाव तर मिळतेच आहे आणि हा चौकार। या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज लोकल खेळाडू व ट्रॉफी रोख रुपये 3000 सौजन्य विकास सानप यांच्यातर्फे। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक लोकल खेळाडू रोख रक्कम रुपये 3000 व ट्रॉफी सौजन्य सन्मान्य श्री नरेश खडके। प्रसाद जी सावंत गोल्डन स्टार या संघातर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आणि उद्या याचा महाबक्षीस वितरण सोहळा राम मंदिर चौकात पार पडला जाईल। हा चांगला चेंडू थोडा आतमध्ये येतो टप्पा पडल्यावर आणि ऋषी यांनी फक्त कट केला आणि डोळ्याचा पात लवतच एक धाव पूर्ण केली आहे। धाव संख्या 5। हा सामना म्हणजे फारच महत्वपूर्ण। ऋषी आणि ग्लेन यांची जोडी काय जमली। हा संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आलाय। बंड्या बॉयज आज अनिल गायकवाड यांनी सांगितलं हा पहिला संघ या वर्षी खेळणारा बंडा बॉयज, परंतु आल्या आल्या त्या संघाने सर्वांचं लक्ष आपल्याकडे खेचलं। त्याला कारण 2 स्टार त्यांनी चांगले घेतले, हिरे विकत घेतले चांगल्या पैशाने, पण हिऱ्याची पारख करण्याचं ज्ञान त्यांना होतं। ऋषीला आणि ग्रेनला त्यांनी आपल्या संघात सामील केलं। गोलंदाज उंचपुरा आपल्या मार्गावर। दॅट्स अ गुड डिलिव्हरी, दॅट्स अ व्हेरी नाईस आणि मोठी चूक। यशगन हा चेंडू अडवला पाहिजे होता, नंतर त्यांनी कपाळावर हात मारला। अभी पछता के क्या फायदा जब चिड़िया चुप गई दाना। एक धाव तर मिळतेच मिळते। धाव संख्या धावलकावर 6 धावा। सामना रंगतदार तर नक्कीच आहे। 4 षटकांमध्ये 50 धावा करायची दोन्ही संघांमध्ये ताकद आहे। त्यांनी 50 टप्पा ओलांडला तो सरस। गोलंदाज नानू। हो दॅट्स अ ब्रिलियंट डिलिव्हरी, दॅट्स अ क्लासिकल बाउन्सर। गुडलंड स्पॉट वरनं फलंदाजांनी वेध घेतला होता, नक्कीच कपाळाचा। याला म्हणतात उंचीचा चांगला फायदा। गुडलंड स्पॉट वर चेंडू उसळवलाय। धाव संख्या 6। शेवटचा चेंडू षटकातील। पुढचा चेंडू नैनेचा। हा उजडचा बराच बाहेरचा स्वर मारा अवांतर चेंडू वाईट स्वरूपात। एक धाव फलंदाजांच्या खात्यात काही न करता जमा आणि धाव संख्या वाढते। धाव संख्या 7 धावा। नानो चांगला गोलंदाज, परंतु वेगात चेंडू टाकायच्या नादामध्ये आपल्या दिशापासून थोडासा भटकताना दिसतोय हा गुणवंत गोलंदाज। पुन्हा एकदा आपल्या मार्गावर। हा दॅट्स अ ब्रिलियंट डिलिव्हरी। उजव्या एटीच्या बाहेर पंचांनी दाखवलं, दिशा दाखवली पंच जितू सरांनी का हा चेंडू पिच बरोबर झाला होता, परंतु उजव्या एटीच्या बाहेर सुंदर टप्पा खरंच योग्य टप्पा। ऋषी ज्या प्रकारे खेळतो झाडू मारल्यासारखा खेळतो, अक्षरशः चेंडू जमीन लगत तो खेळतो आणि गॅप चांगला शोधतो, हे त्यांनी लक्षात ठेवलं नानूने आणि परफेक्ट डिलिव्हरी। जर मधले स्टोर असते तर आतापर्यंत माघारी परतले असते। नानू पुन्हा एकदा। हा चौंदा चेंडू टॅप केलेला फटका, शॉर्ट सर्व्हरला चेंडू येतोय, निर्धाव चेंडू आणि एक चांगलं षटक या इथे संपतंय। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा गेल्या असताना सुद्धा पहिल्या चेंडूवर धाव संख्या धावफलकावर फक्त 7 धावा, फक्त 7। चांगली सुरुवात मी तर म्हणेन पुन्हा एकदा
महागाईच्या या जमान्यात स्वस्त षटक नानूच हा स्थानिक गुणवंत गोलंदाज आहे. गेल्या वर्षीची मॅन ऑफ द सिरीज याच्याकडेच होती. बघूया काय घडतंय. दुसरा गोलंदाज कोण चेंडू हातात घेतोय. त्यांच्याकडे 4 गोलंदाज आहेत. भरत लोहार अजूनही विचार करतोय कधी आक्रमणाला यावं आणि कोणाला आक्रमण करून द्यावं. ऋषी आणि ग्लेन ही जोडी जर लवकर फुटली तर मग दहीहंडी फुटली म्हणून समजायची. कारण की या दोघांवर बरीच दारोमदार आहे. हे दोघं गुणवान खेळाडू आपल्या संघाचा भार आपल्या खांद्यावर पेलतात बंड्या बॉईजचा. परंतु समोर जो संघ आहे विक्रांत रॉयल काल पराभूत झाला होता. परंतु आजचा सूर्य त्यांना एक वेगळी दिशा देऊन गेलाय. गेलेल्या चुकांपासून त्यांनी खूपच समजलंय आणि जो माणूस चुकांपासून सुधारतो तोच पुढे जातो. सामना बराच उशीर लावतायत फिल्डिंग ऍडजस्टमेंटला. क्षेत्ररक्षण पांगवण्यात आलंय. पॉवर प्लेचा परिषद संपलाय. भरत लोहार एक जबरदस्त टेनिसचं नाव, क्रिकेटच्या क्षेत्रातलं एक उंच नाव. सामोर जातोय ग्लेन. हा चेंडू हव्यामध्ये मिस्ट्रोक. टायमिंग चुकलंय. झेलतो का बघूया. मोठा धक्का. वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. क्या बात है. ग्लेन लवकर माघारी परतलाय. परतीचे दरवाजे थोडेसे किरकिरे उघडे झालेत. धावसंख्या धावलकावर 7च धावा आहेत. पहिला गडी बाद झालाय. विक्रांत रॉयलनी चांगली रॉयल सलामी दिली आहे. बघूया गोलंदाज भरत लोहार आपल्या मार्गावर 5 धावाला सरळ. समोर आहे ऋषी. बॅकफुटला जाऊन हळूवार हाताने खेळतोय. पुश करतोय चेंडूला कव्हरच्या दिशेला. डीप करून शतक येतोय आणि धावशीत. येस. वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. भरत लोहार आपल्या संघासाठी घवघवीत कामगिरी करतोय. हा चेंडू आणि डाव्या टीच्या बाहेर. फलंदाज नक्कीच चकित झालेत. भरत लोहार अपील करतात. आत्मविश्वास थोडासा कमी. त्यांनी पाहिलं पंचांकडे परंतु टप्पा नक्कीच डाव्या टीच्या बाहेर असला पाहिजे कारण की फलंदाज पहिलाच डाव्या टीच्या बाहेर निघाला होता. निर्धाव चेंडू. आता धावसंख्याचा ओघ गाठलाय. ओटी सुरू झाली आहे. पुन्हा एकदा हा चेंडू कट करतोय आणि धावची संभव. आपल्या घरात वेळेत सुखरूप परत आले. हा नाना मध्ये गाडी सुटणारच होती. दडपण काय करतं माणसाच्या आतून. टेन्शन पहा. पहिला चेंडूवर 4 धाव मिळाल्यानंतर धावसंख्या धावफलकावर 8 धावा. धावसंख्येचा ओघच अटलाय. भरत लोहार पुन्हा एकदा सुंदर षटक. हा चांगला फटका परंतु टायमिंग काय ठीकसा होत नाहीये. ऑन ड्राईव्ह स्क्वेअर दिशेला वेगाने शतक चेंडूवर येतोय. दॅट्स अ गुड फिल्डिंग इफर्ट. आक्रमण चेंडूवर करावं आणि फलंदाजांच्या मनातली जी दुसऱ्या धावाची मनीषा तिकडे संपली जाते.
धावसंख्या आता कुठे वाढते ती 9 धावा. नऊ धावा. भरत लोहार एक सुंदर षटक प्रगतीपथावर आहे. हा शॉर्टॉपलेनचा फटका ठीकसा चेंडू बाहेर येत नाही. हा निर्धाव चेंडू बघूया वाईड होतो काय नाही. करेक्ट डाव्याच्या बाहेरून निघतोय. अवांतर चेंडू. धावसंख्या आता कुठे 2 आकड्यांमध्ये प्रवेश करते. 10 धावा. कमीत कमी 40 ते 50 धावा झाल्याच पाहिजेत उपांत्य फेरीत सेमीफायनल मध्ये चॅलेंज देण्यासाठी, आव्हान देण्यासाठी. भरत लोहार काय सुंदर मारा करतोय. आओ क्लासिक डिलिव्हरी. फलंदाजाला कळलंच नाही. जागते रहोचा आदेश देणारी आणि टाळ्या झाला पाहिजे या षटकासाठी. काय बॉलिंग केले. ज्याला आपण विकत घेतो ना, सोनं विकत घेताना महिला कशा 24 ग्रॅम का 26 ग्रॅम आणि नीट बघतात, तसं खेळू घेताना ना असा खेळू घ्यावा. धावसंख्या 10, फक्त 10. 2 षटकांमध्ये 10. कोण म्हणेल पहिल्या चेंडूवर 4 धावा निघाल्या होत्या. याला म्हणतात चांगलं पुनरागमन करणं. कमबॅक चांगलं केलंय. विचार विंथन चाललाय. 30 षटक कोण टाकायचं. कदाचित व्यावसायिक खेळाडू कोण आहे. इश्तियाक आता चांगली पकड निर्माण केली आहे विक्रांत रॉयलनी. बंड्या बॉईजवर चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा, चांगली दिशा. याच्याच माऱ्यावर त्यांनी या संघाला मर्यादित रोखलंय फक्त 10 धावांवर. आता ऋषीला सर्वस्व दाखवायला लागेल. व्हाय यू कॉल ऋषी. आता वेळ आहे हिरा चमकण्याची. मगाशी ज्या प्रकारे भरत लोहारनी एक हाती सामना आपल्या संघाला सेमीफायनल पर्यंत आणून दिला, तशीच कामगिरी पहिला चेंडू. 30 षटकाची सुरुवात होते. क्षेत्रक्षण पांगवण्यात आलंय. 4 लेगला 2 ऑफला अशी रचना. पहिल्यांदाच पंचांशी काहीतरी कुजबूज ऋषी यांची. ऋषी आपल्या मार्गावर. थोडा क्रॉस उभा राहतोय ऋषी अक्रॉस द स्टान्स. हा बॅड बाउन्स. पंच नीट बघतायत. पंचांकडे काहीतरी विचार विनिमय चाललाय. व्यावसायिकतेचं दर्शन पाहायला मिळतंय. आता पंचांना नक्कीच कुजबूज करतील. भरत लोहार विचारतायत. दॅट्स वाईट. पंचांनी बरोबर निर्णय दिलाय. बॅड बाउन्स. आम्ही इथूनच म्हटलं होतं बॅड बाउन्स. ही त्यांची चूक नाहीये गोलंदाजांची, तर ती विकेटवर तो चेंडू त्या प्रकारे उसळला त्याची चूक आहे. आणि पहिला इशारा पंचांचा येतोय. पहिला इशारा स्पर्धेमध्ये. पायपंच मध्ये येऊन जर त्यांनी स्कोररला हात केला तर त्यांच्या ऍक्शनवर नक्कीच संशय. डोंट टॉक विथ द अंपायर रेग्युलरली. पंचांशी वारंवार बोलणं हे सुद्धा दंडात्मक कारवाईला भाग पडेल. थँक्यू. प्लीज कंटिन्यू द गेम. इश्ताक अली पुन्हा एकदा. हा चांगला चेंडू आणि स्विंग केलाय. दॅट्स अ ब्रिलियंट बाउंड्री. धाव संख्या 15. आता पुन्हा चर्चा होणार कारण की मैदानाचं वातावरण आतमध्ये चाललंय. 20 यार्डच्या मध्ये जी आग लागली आहे. ऋषी पंतांशी बोलेल, विकेटकीपर पंतांशी बोलेल. हे होणारच. व्यावसायिक क्रिकेटपटू कसं पंचांशी वागतात ते आता अख्खं माथेरान पाहिल.
एवढं नक्कीच. दॅट इज आवर एक्सपिरियन्स. इस्टॅक आपल्या मार्गावर, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो, दॅट्स अ गुड डिलिव्हरी, दॅट्स अ व्हेरी नाईस डिलिव्हरी. यावेळी सुंदर टप्पा, गुडलेस स्पॉटवरून चेंडू चांगला उसळी घेतोय आणि कौतुक केलं पाहिजे भरत लोहारचं. एवढा जवळ उभा आहे यष्ट्यांच्या, त्यांनी झपकन चेंडू घेतला. का ऋषी यावेळी क्रॉस खेळत होता. फलंदाज मध्ये असताना आडवा जाताना चेंडू पकडणं म्हणजे खरंच उत्कृष्ट यष्टिरक्षण. इष्टाखाली पुन्हा एकदा हा उंच फटका, मिस्ट्रोक होतोय, झेलतो का बघूया, परंतु खूप पुढ्यात पडतोय. 2 धावा घेतात का बघू, एकच धाव घेतील आणि दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न, आणि ही स्ट्राईक स्वतःकडे ठेवलाय आणि ऋषीसाठी बळी दिलाय या फलंदाजांनी स्वतःचा. जरा आवाज होते, जरा आवाज. क्या बात है, थँक्यू थँक्यू. सामना रंगतदार. ऋषी स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय, त्याला माहिती आहे तो स्वतःच काहीतरी करू शकतो. एक समंजस फलंदाज, परिस्थिती बघून खेळणारा हा गुणवंत क्रिकेटपटू. वारंवार थंडीमध्ये बरीच आहे, थंड वातावरण आहे, त्यामुळे पक्कड जी असते बॅटवरची ती लूज होते, त्यामुळे माती लावून खेळतात, कोण रुमाल लावून खेळतात. धावसंख्या 16. पाहूया कोणाच्या पोटात येतोय गोळा. फार जबरदस्त सामना सेमीफायनलचा. गोलंदाज इश्ताक अली. हा रिव्हर्स धाव, काय फटका, ओहो, व्हाट अ शॉट, दॅट्स अ क्लासिकल मार्वलस हिट, रिव्हर्स सिक्स. आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो दत्त हिंदवी बाणा. ओ हा चौकार. शिवसेना शिवसेना शिवसेना. क्या बात है डीजे, थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. काय फटका आहे, या फटक्याच्या प्रेमात पडावं. हा फटका वारंवार पाहावा, ऍक्शन रिप्लाय पाहावा, आपल्या डोळ्यात साठवून ठेवावा असा हा फटका. थोडा फुल टॉस नव्हे तर खोलवर टप्पा आणि टायमिंग आणि नजाकत. टेक्निक तर वेगळी गोष्ट आहे, परंतु काय नजाकत या फटक्यामध्ये. रिव्हर्सचा चौकार. धावसंख्या 20 धावांवर, 20 ऑन द बोर्ड. हा चांगला चेंडू, ठीक चेंडू फ्लेवर येत नाहीये, बॅकफुटला जाऊन हळवा हाताने खेळण्याचा प्रयत्न, परंतु शॉर्ट कव्हरच्या दिशेला चेंडू होतो. 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 21. शेवटचा चेंडू, त्यामुळे ऋषीने स्ट्राईक बदललाय. आता स्ट्राईकवर येतोय डावखुरा फलंदाज अरुण. याच्याकडे पण ताकद आहे, टेक्निक आहे, बघूया काय करतोय तो. डावी उजवी माहित असलं का वारंवार क्षेत्रक्षण बदलावं लागतं आणि ती करंदाराची डोकेदुखी असतेच. गोलंदाजाला सुद्धा आपला टप्पा व दिशा वारंवार बदलावा लागतो. आणि हा सामना सेमीफायनलचा आहे, चूक केली तर फारच महागात ठरेल. परतीचा मार्गच नाहीये, लीग मॅच नाहीये. भरत लोहार बघा वारंवार क्षेत्रक्षण बदलतोय, याला म्हणतात व्यावसायिक क्रिकेटपटूंनी घेतलेला खांद्यावर घेतलेला वसा. हा हवेत फटका, टायमिंग करू शकत नाही, पण तो सेफ शॉट. खाली क्षेत्रामध्ये चेंडू पडतोय आणि 2 धावा तर नक्कीच. धावसंख्या 3 षटकानंतर 23 धावा, 23. आता शेवटचं षटक यायचं बाकी आहे आणि स्ट्राईक ऋषी स्वतःकडे घेणार एवढं नक्कीच. आणि गोलंदाज कदाचित डावखुरा गोविंद, मला वाटतं कदाचित चेंडू आपल्याकडे घेईल. गोविंद झोरे. विक्रांत रॉयलचा हा लेफ्ट आर्म आकर्षक
कॅप्टन बॉलर ऋषीने ताबडतोब लॉंग हँडल बॅट घेतली का बघूया. नाही, पाणी मागितलंय, कारण की ऋषी हा कधीही स्वतःच्या खांद्यावर जबाबदारी घेणारा खेळाडू आहे. संघासाठी खेळणं आणि वैयक्तिक खेळणं, स्वतःसाठी खेळणं आणि टीमसाठी खेळणं यामधला फरक आज या व्यावसायिक क्रिकेटपटून दाखवून दिला. त्यांनी दाखवून दिलं का क्रिकेट कसं खेळावं, केव्हा आणि कशासाठी खेळावं. जेवढे नागरिक, जेवढे दर्शक इकडे बसलेत, त्यांच्या डोळ्यांचं पारणं आज फेडलंच खरंच या व्यावसायिक क्रिकेटपटूंनी. आज वाटलं खर्च किया वो सही किया सब टीमों ने. पाहूया काय घडतंय. शेवटच्या प्रगतीपथावर येईल. या स्पर्धेचा प्रथम क्रमांक रोख रुपये 51,000 सौजन्य सन्माननीय भगवान शेठ चंचे साहेब, माननीय माजी सरपंच नेरळ ग्रामपंचायत, आणि ट्रॉफी सौजन्य श्री किरण शेठ चौधरी अध्यक्ष डी ग्रुप आणि माननीय श्री प्रवीण सकपाळ सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने. बघूया चषकावर उद्या कोण नाव करतोय. त्याचबरोबर अजून 11,111 रुपयाचा पारितोषिक फायनल विनरला शफिक भाई नजे यांच्याकडून. हा मानाचा चषक उद्या कोण नाव कोरतंय हे कळेल, आज कळेल, परंतु उद्या त्याचा पारितोषिक सोहळा आहे. द्वितीय पारितोषिक सुद्धा रोख रुपये 25,000 शहर प्रमुख माथेरान मान्य चंद्रकांतजी चौधरी सन अँड शेड हॉटेल यांच्या मार्फत. हातून चेंडू निसटतोय. टेन्शन टेन्शन टेन्शन. धावसंख्या कमी आहे. गोविंद कॅप्टन आहे. सेनापतीने पुढे येऊन लढावं. कधीही लीडर को आगे आके ही लड़ना चाहिए, ना कि आजकल के लीडर जैसा आगे आकर लड़ने वाला ही सेनापति होता है. सर्वत्र शांतता. पहिला चेंडू. Oh, that's a class! That's a class! That's a classical six! वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास. खडग घेऊनी हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. काय फटकाय. जेवढे दर्शक होते त्या दर्शक तोंडातून फक्त आ हा शब्द निघाला. हा हा हा. बिग 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 सिक्स. महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास. बस पुरे आता ना होऊन देऊ माणुसकीची दैना. सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. काय मॅच आहे. जिंको कोणी हारो कोणी काही फरक पडत नाही. जिंकेल इथे फक्त क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. काय शॉट आहेत दोन्ही. ज्यांनी हे शॉट पाहिले ते कधीही हे शॉट विसरू शकत नाहीत. एक दोन्ही फटके अक्षरशः गगनभेदी. लो चली में अपनी दुल्हन की बारात लेके. काय फटके आहेत. जबरदस्त फलंदाजी. हा पुन्हा चांगला फटका पडतो. जमीन लगा डीप स्क्वेअर लागला आणि हा चौकार. ओहो, क्या बात है, क्या बात है डीजे. धगधगता अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा. Thank you, DJ. जमला 3 चेंडूंमध्ये 16 धावा. राखेतून पक्षीने उड्डाण करावं त्या प्रकारे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करतोय. 3 चेंडू 16 धावा. अक्षरशः चिंधड्या चिंधड्या करतोय गोलंदाजाचा. गोविंद पुन्हा एकदा. हा ठीकसा टाइम करू शकत नाही. एक धाव 2 धावांसाठी जाणारच जाणार. स्ट्राईक ठेवायचा असेल तर
धावणारच आणि हा 2 धावा पूर्ण हो 3 धावा 4 धावांसाठी जाणार 4 धावांसाठी जाणारच जाणार आणि 4 धावा पूर्ण हो हो आला तर दोष न तो त्यांचा पाणी घेऊन जा कोणी मैदानात नरता अग्नी चहूकडे अनुमार्ग निखाऱ्यांचा जमला नाही कोणाला तर दोष न तो त्यांचा हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा वाघ एकला राजा वाघ एकला राजा वाघ एकला राजा बाकी खेळ मागणांचा क्या बात है डीजे थँक्यू काय धावला वड्या टीमचे कोच भाई कुलदीप जाधव यांच्यातर्फे ऋषी वैद्य याला 1000 रुपये बक्षीस आलंय. क्या बात आहे काय धावलाय हा मुलगा ऋषी यांनी ठरवलं होतं मी स्ट्राईक घेणार करेन तर मीच खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी हेच त्यांनी ठरवलं होतं. काय मारलेत फटके काय धावलाय रनआउट होणारच होता परंतु स्ट्राईक त्याच्याकडे पाहिजे होता. खरंच या फलंदाजीची ज्यांनी फलंदाजी पाहिले ते धन्य आहेत. अजून 2 चेंडू शिल्लक धावसंख्येने छलांग लगावली आहे 43 धावा या अगोदर होत्या 23 धावा आणि आता निघाल्या त्या बरोबर 4 चेंडूंमध्ये 20 धावा कत्लेआम गोलंदाजाचं गोविंद आपल्या मार्गावर खबरदार जर टाच मारून जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या. ओह हा पहिला निर्धाव चेंडू दमलाय थकलाय बरोबर त्याच्यावर आक्रमण करतोय गोविंद. त्याला माहितीये हा फलंदाज आता आपल्याला नक्कीच मोठा फटका खेळणार. सुंदर डिलिव्हरी गोविंद हा सुद्धा एक जबरदस्त अनुभवी गोलंदाज आहे परंतु काय अटॅक केलाय त्याच्यावर ऋषीने. आता उभा कुठे राहिला बघा हा स्टान्स क्रिकेटमध्ये वेगळाच आहे. आणि हा वातर चेंडू हो 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 दडपण टेन्शन टेन्शन. धाव संख्या 4वर 4 44. एक चेंडू शिल्लक आहे भल्या भल्यांना कापरं भरतं अशा परिस्थितीमध्ये. पुन्हा एकदा अक्रॉस उभा आहे आणि हवेत फटका झेलचा संभव खाली क्षेत्रामध्ये चेंडू येतो नो मॅन्स लँड. 2 धावा ते नक्कीच. तिसरी धाव सुद्धा घ्यायचा प्रयत्न करतो का बघूया परंतु गुड थ्रो. आणि याबरोबरच धाव संख्या 46 47 धावांचं आव्हान. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय 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 भवानी जय शिवाजी. धन्यवाद डीजे धन्यवाद सावंत साहेब धन्यवाद डेपुटी साहेब. आपण ज्या प्रकारे या सर्व खेळाडूंवर आज प्रेमाची माहेर दाखवली आणि आपण जिथपर्यंत आज वेळ दिला त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. खरंच आज एकही दर्शक जागेवरून टसका मस नाही झाला. उद्या कोण कामावर जाणार की नाही माहित नाहीये परंतु स्वप्नात सुद्धा तुमच्या आज हे क्रिकेट येणार हे नक्कीच. 3 षटकानंतर 23 धावा आणि 4 षटकानंतर 46 धावा 23 धावांची लयलूट 47 धावांचं आव्हान. खूप दमलोय. यानंतरचं समालोचनाला मी विनंती करेन मराठीचा आवाज माझ्या बरोबर असलेले समालोचक सर्वात प्रसिद्ध या सर. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय 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 जय. कौन चले भाई कौन चले शिवसेना के वीर चले. कौन चले भाई कौन चले शिवसेना के वीर चले.
धन्यवाद. जबरदस्त फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळालं. म्हणजे एक मॅच अगोदर भरत लोहारचं पाहायला मिळालं आणि दुसऱ्या मॅचला लगेच ऋषिकेश वैद्यचं देखील पाहायला मिळालं. या दोन महान फलंदाजांनी आपल्या फलंदाजीच्या जोरावर संपूर्ण माथेरान वासियांची मनं तर नक्कीच जिंकून घेतलेली आहेत. परंतु इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगभर आपल्या फलंदाजीची जादू या दोनही फलंदाजांच्या माध्यमातून बिखरताना पाहायला मिळते. आणि अनिलजी, या सामन्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पहिल्या 2 षटकांमध्ये धावा होत्या त्या कधी जमले ना. आणि तदनंतर मात्र धावांचा गिअर वाढवला गेला आणि नक्कीच या ठिकाणी संघाची धावसंख्या मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवली. तर नक्कीच 47 धावा धावफलकावर 47 धावांचं आव्हान असताना सलामीची जोडी मात्र मैदानात उतरते. अर्थातच या अगोदर जी मॅच झाली होती त्या मॅचचा हिरो अर्थातच भरत लोहार. टेनिस क्रिकेट जगतातील मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट जगत ज्या भरत लोहारच्या नक्कीच. शहजाद शेख कुठे असाल ताबडतोब सांगा. शहजाद शेख, हिंदीचे समालोचक शहजाद शेख. कंटिन्यू चंदू प्लीज. तर जे टेनिस क्रिकेट जगत मात्र ज्या भरत लोहारच्या भोवती गेली 15 वर्ष गोल गोल फिरतय, तोच भरत लोहार मात्र फलंदाजीसाठी मैदानात जातोय. कारण ही 2 नावं टेनिस क्रिकेट जगताला समृद्ध ज्यांनी केलं. पूर्वी मात्र नक्कीच नावं घेतली जायचं उमेश मांजरेकर आणि शंतनू गायचोर. तदनंतर मात्र या 2 नावांनी मात्र आपल्या नावाची जादू टेनिस क्रिकेट विश्वावर गेली 20 वर्ष ही 2 वादळ घोंगवतायत. उलटॉसपदा चेंडू, पहिल्याच चेंडूवर समोरच्या दिशेने चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, झेल मात्र सुटला. आणि पहिल्याच चेंडूवर शक्यता निर्माण झाली होती की झेल होण्याची, परंतु होऊ शकणाऱ्या 4 धावा. धन्यवाद डीजे. तर पहिल्याच चेंडूवर झेल पकडण्याची संधी होती, संधीचं सोनं होऊ शकलं नाही, परंतु 4 धावांमध्ये रूपांतर झालं. जशाच तसं प्रत्युत्तर मिळत आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग जरूर करायचा आहे, परंतु तो करत असताना पहिल्या चेंडूवर 4 धावा भरत लोहार यांच्या बॅटमधून. ग्लेन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, नक्कीच आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जात होता. टप्पा पडतो, चेंडू काहीसा उसळी घेतो आणि थेट यष्टीरक्षक ऋषिकेश वैद्यचा वेध घेणारा चेंडू पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, चांगलं कमबॅक पाहायला मिळतं या ठिकाणी. नक्कीच ग्लेन, संदीप वैद्य अर्थातच ग्लेन याच्याकडून पाहायला मिळत आहे. तर चालू स्पर्धा गोल्डन स्टार क्रिकेट संघ व प्रसाद सावंत साहेब यांच्या माध्यमातून दिवस रात्र पद्धतीची मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने खेळला जातोय. मिड विकेट झोन मध्ये चेंडू, 1 धाव अर्जित केली जाईल. एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय भरत लोहार याला आणि एका धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते. ती तब्बल 5 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ग्लेन गोलंदाजी मार्कवर अष्टपैलू खेळाडू म्हणून मात्र नक्कीच त्याची ख्याती. आपण नजीब मुल्ला मध्ये गतवर्षी त्याची गोलंदाजी पाहिली, संदीप वैतीची गोलंदाजी आपण सुप्रीमो चषकात देखील यावर्षी पाहिली. तर पाहूया या वर्षी या स्पर्धेत कशा प्रकारची गोलंदाजी की सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, गुड लेन स्पॉटवर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडूने उसळी घेतली आणि काही करण्याच्या आत यष्टीरक्षकाचा वेध देखील घेताना दिसला. हा चेंडू निर्धाव चेंडू जातोय, तो नैनेश साठी टाकलेला हा चेंडू होता. 47 धावांचं लक्ष असताना मात्र प्रथम षटक टाकतोय तो ग्लेन. पुढे सरसावून चेंडू फटकावण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय. आणि नक्कीच ज्या वेळेला दिवस रात्र पद्धतीचं क्रिकेट असतं, रात्रीचं नाईटचं क्रिकेट असतं, या ग्लेनची गोलंदाजी आणखीनच खुलताना पाहिलेली आहे. नक्कीच त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे नजीब मुल्ला चषक आणि सुप्रीमो चषक, आणि आज देखील पाहायला मिळतंय या संदीप वैतीची गोलंदाजी. पुन्हा एकदा सज्ज होतोय नैनेश साठी. समोरच्या दिशेने मात्र चेंडू तटवण्याचा प्रयत्न, अतिशय चपळाईने मात्र क्षेत्ररक्षक चेंडूच्या वर जातोय. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी आणि तब्बल 3 धावा वाचवताना मात्र दिसतोय. तर नक्कीच या संघाची खासियत काय आहे, बंड्या बॉईज संघाची त्यांची स्ट्रेंथ काय आहे, तर त्यांचं क्षेत्ररक्षण ही त्यांची स्ट्रेंथ आहे. तर का संपूर्ण स्पर्धेमध्ये ते नक्कीच दिसून आलंय आणि या ठिकाणी पुन्हा एकदा त्याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळालं. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते
जाऊन पोहोचते ती 6 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आणि अजूनही बाकी आहेत ते चेंडू शिल्लक आहेत ते 18 म्हणजे 3 षटकं अजूनही बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी तब्बल 41 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी असणार आहे. 3 षटकात 41 धावा. चंदू तुला वाटतं का भरत लोहार जेवढा चांगला खेळतोय ना तेवढा चांगला माणूस आहे? आता नक्कीच आहे, नक्कीच तेवढा चांगला माणूस देखील आहे. पाहूयात कशा प्रकारे केली जाते ही, कारण ती त्यांची फलंदाजीची स्ट्रेंथ जरी ह्या संघाची पाहिली तर नक्कीच भरत लोहारच नाही तर बाकीचे फलंदाज देखील अतिशय चांगले आहेत या संघामध्ये. आहा! रिव्हर्सिव्ह प्रकारातील मात्र या ठिकाणी लाजवाब अरे क्या फटका बात पाहायला है. मिळाला. नक्कीच नेत्रांची पार न फेडेल एवढा जबरदस्त फटका नैनेच्या बॅट मधून पाहायला मिळतो. अरे बापरे, डीजे 1 मिनिट, 6 फूट उंट पडला असं वाटलं. खरंच एवढा उंच खेळाडू रिव्हर्सिप मारताना पडला, परंतु टायमिंग काय बघा चंदू, याला म्हणतात आपल्या संघासाठी सर्वस्व पणाला लावणं. नक्कीच पडला, परंतु त्या अगोदर त्यांनी फटका देखील मात्र जरूर या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मारला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या आत येण्याअगोदर मात्र चेंडू सीमा पार. अमोल चव्हाण यांच्याकडून 500 रुपयांचा पारितोषिक. तर नक्कीच या दोन संघांमधील फरक काय असेल ते बॅटिंगची स्ट्रेंथ मात्र नक्कीच या ठिकाणी मोठी आहे ती विक्रांत या संघाची. पुन्हा एकदा मोठा फटका करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. क्या बात है डीजे. आपला स्थानिक खेळाडू आक्रमण करतोय व्यावसायिक खेळाडूवर. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव या ठिकाणी अर्जित केले जाते. तर नैनेश या खेळाडूने मात्र सर्वांची मन जिंकून घेतलेली आहेत. सदाबहार फटके त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले आणि जी धावगती आवश्यकता आहे त्या धावगतीच्या नजीक जाताना मात्र या ठिकाणी दिसतोय जो संघ विक्रांत रॉयल या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर 22 धावा धाव फलकावर झालेल्या आहेत. 47 धावांची आवश्यकता असताना अजूनही 25 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. एकवीस धावा धाव फलकावर होत आहेत. अजूनही 26 धावांची आवश्यकता. तर गुणलेखक देखील माणूस आहे आणि चुका मात्र नक्कीच माणसाकडूनच होत असतात. तो ऋषिकेश वैद्य पुन्हा एकदा मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाऊ शकत नाही. दरम्यानच्या काळात दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते ती तब्बल 23 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. कारण गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतं ऋषिकेश वैद्य आणि नक्कीच फलंदाजीसाठी भरत लोहार. नक्कीच दुर्मिळ योग असतो या 2 महान खेळाडूंना. असं मनोमन मला वाटत होतं की या 2 खेळाडूंमध्ये अंतिम फेरीचा सामना व्हावा, परंतु सेमीफायनलची लढतच मात्र या 2 महान खेळाडूंमध्ये पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा सुंदर फटका पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. लाजवाब फटका. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील या ठिकाणी केला जातोय आणि तो देखील पूर्ण केला जातोय. म्हणजे जे फलंदाजीत कमवलं होतं ते गोलंदाजीत गमवावं लागलंय. तर नक्कीच चांगली फलंदाजी झाली, परंतु खराब गोलंदाजीच्या जोरावर या ठिकाणी संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचते संघाची धावसंख्या तब्बल 25 धावांवर. अजूनही 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. 25 धावा याचा अर्थ सरासरी बरोबर राखली. करायच्या 46 धावा 12च्याच हिशोबाने आणि 2 फलंदाज अजून नाबाद आहेत. या 2 फलंदाजांना 12 चेंडूंमध्ये आता करायच्या आहेत त्या बरोबर कमीत कमी 22च धावा. त्यामुळे आता हे कॅल्क्युलेशन करून खेळतील कोणावर अटॅक करायचा आणि कधी अटॅक करायचा. भरत लोहारची खासियत आहे ज्या प्रकारे परिस्थिती त्या प्रकारे तो खेळतो
आणि जो फलंदाज अशी परिस्थितीनुसार खेळतो तोच खरा क्लास 1 फलंदाज. तर नक्कीच या दोन तुल्य बलाढ्य खेळाडूंमधील लढत पाहायला मिळते. सेमी फायनलची लढत. तर या अगोदरच मात्र नंदू अश्वपाल हा संघ अंतिम फेरीत जाऊन पोहोचलेला आहे. तर फायनल मध्ये त्या संघाच्या विरुद्ध खेळणार कोण, ऋषिकेश वैद्य की भरत लोहार, तर त्याची उत्सुकता मात्र नक्कीच सेगेला जाऊन पोहोचलेली आहे. गोल्डन स्टार क्रिकेट संघ आयोजित या दैदिप्यमान क्रीडा सोहळ्याचा हा दुसऱ्या सेमी फायनलची लढत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर हेलिकॅमच्या द्वारे मात्र या ठिकाणी संपूर्ण स्पर्धेचं चित्रण केलं जात आहे. तर लाईव्ह अपडेट्स, लाईव्ह चित्रण नक्कीच इंटरनेटच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून, tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांच्या माध्यमातून केलं जात आहे. तसेच फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून 70 स्पोर्ट्स अपडेट तारिफजी सय्यद यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचे अपडेट संपूर्ण जगभर पोहोचवले जात आहेत. शेखरचा चेंडू पुढचा नक्कीच नैनेच्या बॅट मधून निघाला फटका. ग्लेन काहीशी चूक मात्र जरूर होते, परंतु चुकीला माफी नाही. एका धावेचं रूपांतर 2 धावात या ठिकाणी होताना दिसत आहे. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते. ती तब्बल 27 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 27 अंकाचं महत्व सांगायचं झालं तर तब्बल 27 षटक बापू नाडकर्णी या भारतीय गोलंदाजांनी टेस्ट क्रिकेटमध्ये 31 षटकामधील 27 षटक मात्र नक्कीच निर्धाव टाकलेले आहेत. तर गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय तो शेखर भरत लोहार. चांगला चेंडू मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. हा जो छोटा शनीचा चंदू गोलंदाज आहे ना, हा गोलंदाज नक्कीच काहीतरी किमया करू शकतोय आणि मोठमोठ्या फलंदाजाला बाद केलाय. हाय छोटा, हाय स्थानिक, परंतु याच्यात गुण किती आहेत, का टॅलेंट आहे या युवा गोलंदाजात. तर नक्कीच काय घडणार तर या षटकातच घडणार. तर नक्कीच त्याचीच वाट पाहत आहोत. या षटकात जर काही घडलं तर नक्कीच या सामन्याचं चित्र वेगळं दिसू शकतं, कारण या 3 मोठमोठ्या आयकॉन खेळाडूंच्या विकेट्स या खेळाडूने घेतलेल्या आहेत. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी, स्वैर चेंडू पाहायला मिळतोय. दिशा हरवलेला चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्येत 1 ने भर धावसंख्या जाऊन पोहोचते. ती तब्बल 29 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 29 अंकाचं महत्व सांगायचं झालं तर सर डॉन ब्रॅडमन यांनी मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये 29 षटक 99.94च्या सरासरीने ठोकलेली आहेत. अव्या शेखर पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते. तर सूर मात्र जरूर या गोलंदाजाला संपूर्ण स्पर्धेमध्ये सापडला होता. आता मात्र नक्कीच मोठा खेळाडू समोर आहे आणि त्याचं प्रेशर कदाचित घेतलं की काय, परंतु या अगोदर 3 उस्मानला बाद केलेला आहे आणि अजित मोहितेला बाद केलाय, बंटी परबला बाद केलाय. तर पाहूया या षटकामध्ये काय करामत करतोय. सुंदर पद्धतीचा चेंडू, सुंदर पद्धतीचा फटका देखील मारला जातोय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने भरत लोहार ब्रँडेड फटका, चेंडू सीमारेषा पार चौकार. शांत हवा ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसे बस तेल की जैसे क्या बात है. थँक्यू. तर नक्कीच अलीकडच्या काळात एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं की क्रिकेट हे फक्त आता बाहुबली लोकांचं राहिलंय की काय, परंतु आज मात्र नक्कीच भरत लोहार आणि ऋषिकेश वैद्य यांची फलंदाजी पाहून क्रिकेट हे क्लासनेच खेळलं जातं याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी दिलंय. परंतु कमबॅक करतोय गोलंदाज, निर्धाव चेंडू जातोय. तर हेलिकॉमच्या द्वारे मात्र संपूर्ण स्पर्धेची क्षणचित्र या ठिकाणी पोहोचवली जात आहेत. तर स्कोर मात्र 34 धाव फलकावर झालेला आहे. 47 धावांची आवश्यकता असताना 13 धावा अजूनही बनवायच्यात सामना जिंकण्यासाठी. भरत रिव्हर्स प्रकारातील फटका खेळण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. आणखीन एक खूप मोठं यश याच गोलंदाजाने संपूर्ण स्पर्धेवर आपला अधिराज्य गाजवलंय. शेखर आणखीन एक खूप मोठा मोहरा या ठिकाणी टिपतोय.
धन्यवाद डीजे. तर 7 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 13 धावांची आवश्यकता. तर या खेळाडूने संपूर्ण स्पर्धेवर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर अधिराज्य गाजवलंय आणि कदाचित मॅन ऑफ द सिरीजच्या घोड्याच्या रेस मध्ये देखील हा नक्कीच खेळाडू असणार आहे. माथेरानच्या या खेळाडूने मात्र सर्वांची नक्कीच 5 आयकॉन खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवलाय आणि भरत लोहार सारख्या मोठ्या फलंदाजाला देखील या ठिकाणी आपल्या जाळ्यात अडकवण्यात यशस्वी झालाय. भरत बद्दल एक सांगेन, एक सोनार की एक लोहार की म्हणतात ना, भरतला पाहिल्यावरच कळतं. बहुत सी लोहार की, ये भरत लोहार है. तर शेवटी आपल्या संघाला त्यांनी का आणून ठेवलंय आपल्या पातळीवर. तर शेखर पुन्हा एकदा सज्ज होतो. सनी याच माथेरान परिसराचा स्टार खेळाडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अपील मात्र या ठिकाणी केलं गेलं. 1 धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतं. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या लेग बायच्या स्वरूपातील धावेने. 1 धावेने संघाची धावसंख्या वाढते जाऊन पोहोचते ती 35 धावा संघाची धावसंख्या पाहायला मिळते आणि समीकरण आहे ते 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 12 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 12 धावा, 12 धावा 6 चेंडू. पाहत राहा सेमीफायनलचा थरार. बंड्या बॉईज वर्सेस विक्रांत रॉयल. जबरदस्त सेमीफायनलची लढत या ठिकाणी पाहायला मिळते. आता जे षटक टाकलं होतं नानू रांजाने यांना बक्षीस आले. अजय सावंत साहेब यांच्यातर्फे नानू आपलं बक्षीस मॅच संपल्यानंतर घेऊन जाईल. 1000 बक्षीस आहे, 1000 रुपयाचं. नानू याला अतिशय सुंदर अशी गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्यांनी बाहेरचे 5 खेळाडू त्यांनी बाद केले आहेत. नक्कीच प्रत्येक सामन्यामध्ये मोठमोठे धक्के देण्यात यशस्वी झालेला आहे आणि आपल्या संघाच्या विजयामध्ये आणि म्हणजेच इथपर्यंतच्या कामगिरीमध्ये या शेखरचा वाटा तेवढाच मोलाचा होता. तर पाहूया आता मात्र शेवटच्या षटकामध्ये जाऊन ठेपलेला हा सामना, रंगतदार ठरलेला सामना. तर नक्कीच पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. ऋषिकेश वैद्य की भरत लोहार, भरत लोहार की ऋषिकेश वैद्य, कोणता खेळाडू अंतिम फेरीमध्ये दाखल होणार काही क्षणातच आपल्याला कळेल. 6 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 12 धावांची आवश्यकता. शेवटच्या षटकामध्ये एका षटकामध्ये 12 धावांची आवश्यकता. तर स्पर्धा मात्र जबरदस्त रंगताना या ठिकाणी दिसते. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी अजूनही पाहायला मिळते. रात्रीचे 2 वाजलेले आहेत. प्रेक्षक आपली जागा सोडायला तयार नाही आहेत, कारण महिला सुद्धा आणि लहान मुलं देखील अजूनही सामन्यात पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण हे यश आहे माथेरानच्या क्रिकेटचं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने, पहिल्याच चेंडूवर जोरदार प्रहार. सनीच्या बॅट मधून फटका निघतोय. तर धन्यवाद डीजे. पहिल्याच चेंडूवर मोठा फटका मारला जातो सनीकडून. 4 धावा अर्जित केल्या जात आहेत. अजूनही 8 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 5. अरुण सनीसाठी आता पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू जातोय. क्लेन संदीप वैद्य चेंडूवर येतोय. 1 धाव पूर्ण. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. सनी आणि नयनेश या दोघांकडून 2 धावांनी संघाची धावसंख्या पुन्हा वाढते जाऊन पोहोचते ती तब्बल 41 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. आता मात्र समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा काढल्या गेलेल्या आहेत, परंतु 4 चेंडूंमध्ये 6 धावांची आवश्यकता आहे. अरुण गोलंदाजी करतोय सानीसाठी. व्हाईट बॉल पंच या ठिकाणी घोषित करतायत. अवंतरच्या रूपात आणखी 1 धाव मात्र नक्कीच प्रेशर अंतिम षटकाचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे. 4 चेंडू आणि आता मात्र धावांची आवश्यकता आहे ती 5 धावांची. सनी, या सनीला मात्र मुंबईत देखील बऱ्याचशा स्पर्धा खेळण्यासाठी हा सनी येत असतो. या माथेरान परिसरातील खेळाडू आणि या देखील महत्वाच्या सामन्यात आणि या अगोदरच्या सामन्यात देखील पाहिलं तर सनीने चांगली फलंदाजी केली होती आणि याही सामन्यात मोक्याच्या क्षणी कामगिरी उंचावताना दिसतोय. 4 चेंडू, धावांची आवश्यकता आहे ती 5. गोलंदाजी मार्कवर अरुण पंड्या बॉईज या संघासाठी गोलंदाजी करताना.
तर या ठिकाणी अप्रतिम असा झेल पकडला जातोय, सनीला माघारी पाठवलं जात आहे. तर हे क्रिकेटच्या खेळाचं यश पाहायला मिळत आहे. क्षणाक्षणाला रंग बदलणारा सामना. क्या बात आहे यार, प्रेक्षक ओरडतायत, मान्यवर सुद्धा ओरडतायत. आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, अरे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा, सात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना शिवसेना शिवसेना. धन्यवाद डीजे. तर क्षणाक्षणाला पारडं बदलणारा सामना पाहायला मिळतोय. कधी 42 धावा धावफलकावर झालेल्या आहेत. 5 धावांची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आहेत ते 3 चेंडू. तर कधी पारडं बंड्या बॉईज संघाच्या बाजूने, कधी विक्रांत रॉयल संघाच्या बाजूने, कधी विक्रांत रॉयल, कधी बंड्या बॉईज विक्रांत रॉयल, असं करता करता हा सामना पुढे पुढे जाताना दिसतोय. तर एक जबरदस्त रंगलेला सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. सेमीफायनल कशी असावी, तर अशा प्रकारची असावी. तर प्रसाद सावंत साहेब यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे, कारण त्यांच्या माध्यमातून आणि गोल्डन स्टार संघाच्या माध्यमातून टेनिस बॉल क्रिकेट जगताला एक लाजवाब क्रीडा स्पर्धेची देणगी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालेली आहे. आणि एक नक्कीच रंगलेला सामना सेमीफायनलचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर फलंदाजीसाठी मॅन फ्रॉम विक्रोळी इश्तियाक शेख मैदानात येतोय. तर अरुण गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल. 3 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता असताना सेमीफायनल. तर पुढचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक धाव या ठिकाणी मिळते. सामन्यात आणखी रंग भरले जात आहेत. पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 2 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 4 धावांची. मोठा फटका आता एक मारावाच लागणार आहे. कोण जिंकणार आणि कोण जाणार फायनल मध्ये, विक्रांत रॉयल की बंड्या बॉईज की विक्रांत रॉयल, भरत लोहार की ऋषिकेश वैद्य. प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवणारा सामना. अजूनही कोणी सांगू शकत नाही की या पुढे काय होईल. तुम्हा आम्हा भारतीयांना वेड लावणारा खेळ म्हणजे क्रिकेट. त्याच क्रिकेटचा खेळाचा एक जबरदस्त रंगलेला सामना मित्रांनो या ठिकाणी आपण पाहतोय. माध्यम आहे प्रसाद सावंत साहेबांच्या माध्यमातून एक जबरदस्त रंगलेली क्रीडा स्पर्धा. शेवटच्या क्षणामध्ये जाऊन पोहोचलेला हा सामना पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. नैनेश जो सलामीला आलाय, ताबडतोड फलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये, तोच मात्र आता येतोय तो स्ट्राईकवर. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसे बदल केले जात आहेत. अरुण पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजीसाठी. नैनेश कडनं मात्र संपूर्ण अपेक्षा संघाला असणार आहेत, परंतु अरुण कडून त्याच्या संघाला म्हणजे बंड्या बॉईज संघाला अपेक्षा असणार आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पाहूया 2 चेंडू. हो, पुन्हा एकदा सुपर चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 चेंडू आणि आता मात्र समीकरण बदललंय ते 3 धावांची आवश्यकता. पाहूया जय की पराजय, पराजय की जय, फायनल मध्ये कोणता संघ जाणार. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. तर टाय झाला तर 1 ओव्हरची सुपर ओव्हरची मॅच होणार आहे. तर पाहूया. तर बऱ्याच क्रिकेट शौकीनांचे असं म्हणणं असतं कोणी जिंकू, परंतु सुपर ओव्हरची मॅच कदाचित खेळायला मिळो असे कदाचित भावना असेल. तर पाहूया 1 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती 3 धावांची. पहा कसं हे षटक गेलंय. पहिल्या चेंडूवर चौकार गेला, तदनंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, तदनंतर पुन्हा एकदा मॅच मध्ये आले, व्हाईट बॉल टाकला गेला आणि तदनंतर मात्र पुन्हा एकदा सामन्याने आपला रंग बदलला आणि बंड्या बॉईज संघाच्या बाजूने मात्र काहीसा झुकताना पाहायला मिळाला. 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सायकोलॉजिक होणार. हा फलंदाज हा जो खेळतोय इश्तियाक अली, हा हेलिकॉप्टर शॉट चांगलाच मारतो. तर पाहूया काय होत आहे. गेल्याच आठवड्यात मात्र मालवणी मालाड या ठिकाणी मात्र सलग 3 षटकारांची आतषबाजी करत 1 लाख रुपये पारितोषिकाच्या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीजचा मान मिळवलेला इश्तियाक स्ट्राईक वर आहे. तर याच माथेरानचा नक्कीच एक जबरदस्त गोलंदाज अरुण गोलंदाजीसाठी सज्ज होते. पाहूया जावेद मियादादने दिलेल्या जखमा अजूनही ताज्या आहेत. पाहूया या ठिकाणी काय होत आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र या ठिकाणी
एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का, परंतु या ठिकाणी अंतिम फेरीचे दरवाजे उघडले जात आहेत. पांड्या बॉयज या संघासाठी उघडले जात आहेत. नानू आपला जरा प्राइज घेऊन जाव. हॅलो माजी नगराध्यक्ष अजय सावंत साहेब तर्फे तुमचा 1000 रुपयाचं बक्षीस तुम्हाला आहे. नानू प्लीज 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 नानू थँक्यू डीजे, थँक्यू, अभिनंदन. आणि आता अंतिम